लाले, काय विचारतोय मी? तात्या, आईचं ऑपरेशन झालं, तिला बरं वाटतंय. आता तिच्याकडे ध्यान द्या ना, पैशाचं लोड नका घेऊ. अगं तसं नाही, आमच्यामुळे उगाच तुला अडचण न ग. हे बघ, तुझा संसार आहे, त्यात पुन्हा आमच्यामुळे अडचणी नकोत. मला सांग, तू तुझं दागिनं बिगिनं मोडलं का काय? नाही. मग पैसे काही याजानं घेतलं? मी एवढं पैसे आले कुठून? लाले, बाप आहे मी तुझा, मला तरी खरं सांग. मला माहिती आहे आपल्या माणसासाठी तू काय बी करायला आणि कुठल्या बी थराला जायला कधी करत नाहीस. काय केलंस तू या पैशासाठी? लाले, काय विचारतोय मी तुला? तुला शपथ आहे माझी? मला सगळं खरं खरं सांग, काय केलंस तू या पैशासाठी? तात्या, मी ते मी ते पैसे माझ्या मैत्रिणीकडून घेतले. शाळेतली मैत्रीण एक माझी, तिचा नवरा लय पैसेवाला आहे. तिने मला सांगितलंय, तुला जसं जमल तसं परत कर पैसे. आता तुम्ही जेव्हा द्याल ना, मी तिला परत देऊन टाकेन. तुम्ही नका काळजी करू. आता तरी झालं समाधान तुमचं? हो, काय चाललंय तुमचं? आता तर तुम्ही माधुरीला शोधणं बी बंद केलंय. आपली माधुरी कुठं असेल, कशी असेल, काही हाय का नाही विचार? तिनं आपला विचार केला काय? मग आपण कसा करायचा ते विचार? घरातलं पैसे घेऊन पळून गेल्या म्हणल्यावर जिथं कुठं असेल तिथं मजेत असेल. तिची काळजी करायची काय कारण नाही. आई बापाच्या तोंडाला चांगलंच काळं पासून गेल्या ती जर परत आली तर तिला मी घरात घेणार नाही सांगून ठेवतो. या पक्या, पक्याचा ना मी नेहमीच राग केला, पण आता मला त्याची दया येते. या पोरीचं दुःख पचवायची ताकद परमेश्वरानं त्याला द्यावी. मी स्वतः प्रार्थना करेन त्याच्यासाठी. हा म्हातारा पक्या मामाच्या दुकानात काय करतोय? माधुरीबद्दल सगळं खरं तर सांगत नसेल?